शाबूची खिचडी बनवायची आहे. खिचडीसाठी शेंगदाणे आता भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. खिचडीसाठी शाबूच्या शेंगदाणे अशी मिरची टाकून मी 2-3 मिरच्या टाकून मिक्सरला बारीक करून घेतल्या. आणि हा असा बटाटा पूर्ण बारीक चिरून घेतला आहे, कच्चाच बटाटा घेतलेला आहे. आणि कढईमध्ये आता जर असं तूप टाकायचं, तूप टाकूनच छान बनतं, म्हणजे तेल टाकल्यानंतर पण बनतं, पण आता मी जर अशी तूप टाकून बनवणार आहे खिचडी. चार चमचे तूप टाकून घ्या. आणि मिरच्या शेंगदाण्यामध्ये बारीक करून घेतल्या की जरा बारीक होतात चांगल्या आणि काढून टाकता येत नाही, म्हणजे खाता येतं तसेच, आणि तिखट पण नाही आहेत मिरच्या. तूप तापले, बटाटा टाकू. अगोदर बटाटा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये, म्हणजे शिजतो तो चांगला. म्हणजे तुम्ही तेल टाकलं असेल तर तेलात भाजा, तूप टाकलं असेल तुपात भाजा, पण बटाटा अगोदर टाकायचा आणि बटाटा चांगला भाजून घ्यायचा. आज काय उपवास वगैरे नाही, पण नाश्त्यासाठी सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे खिचडी ही नाश्त्यासाठी आणि मुलांना पण आवडतं म्हणून. आणि मी तर उपवास करायचे, फक्त लहान असताना खिचडी खायला मिळणार म्हणून फक्त मी उपवास करायचे. पण आता मी स्वतः जरी केलेली असली तरी मी जास्त प्रमाणात खात नाही, म्हणजे खातच नाही. जळजळतं ते शेंगदाणे असल्यामुळं, जळजळतं आणि वजन वाढतं मुळात, म्हणून नाहीच खात मी खिचडी. पण मुलग्याला फार आवडतं, त्याच्यासाठी बनवते. बटाटा भाजला चांगला, असं बघायचं कट होतं आहे का, मग तो भाजला म्हणायचा. हां, आता आपण जिरे टाकूया. जिरे टाकल्यानंतर मीठ टाकूया यामध्ये थोडंसं, पहिल्यांदा साखर आणि हे शेंगदाण्याचं जे कूट बनवून ठेवलेलं ते. एकच मिनिट. हे शेंगदाणा आणि मिरचीचं कूट टाकलं, त्यानंतर आपण शाबू टाकून घ्यायचे. मी एका हातामध्ये मोबाईल पकडून व्हिडिओ बनवत असते, त्यामुळं जरासं हलण्याची शक्यता आहे. आणि जास्तीत जास्त मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतच असते. मिक्स केल्यानंतर जरासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकून ठेवायची 5 मिनिट. दुधाचा किंवा पाण्याचा शिंतोडा मारून 1-5 मिनिट झाकून ठेवायचा, म्हणजे खिचडी छान मऊ शिजते. पण उघडून बघूया. व्यवस्थित खिचडी तयार झालेली आहे. गॅस आता मी बंद करून देते. जिम केल्यानंतर मुलांना सारखं प्रोटीन किंवा हे कडधान्य हे द्यायला तर पाहिजेच, पण शाबू पण छान आहे, म्हणजे वजन वाढण्यासाठी पण आणि खूप छान नाश्ता पण आहे. म्हणून सकाळ सकाळी मुलग्यासाठी मी आज ओट्स न देता शाबूची खिचडी देत आहे आणि 1 डबा दही.